थायरॉइड आणि आसनं. थायरॉइडमध्ये आसनं कुठले करायचे, तर फर्स्ट येतं सगळ्यात बेस्ट जो व्यायाम आहे किंवा आसन आहे ते आहे सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्कार करताना होतं काय की टॉप टू टो जे काय तुमचे प्रत्येक मसल्स आहे तर त्याचं स्ट्रेचिंग होतं. स्ट्रेचिंग झाल्याने सर्क्युलेशन छान होतं. सर्क्युलेशन छान झाल्याने तुमचं मेटाबॉलिझम जे आहे तर ते इन्क्रीज होतं आणि तुमचं थायरॉइड जे आहे ते कंट्रोल यायला मदत होतं. सेकंड आहे भुजंगासन. भुजंगासन करताना जी काय पोझिशन आली आहे तर ही जेव्हा भुजंगासन आपण करतो आपली मान ही वरच्या दिशेला जाते आणि स्ट्रेचिंग हे थायरॉइड ग्रंथीच्या ठिकाणी छानपैकी होतं आणि नॅचरली जे काय आहे थायरॉइडच्या लेवल्स कमी यायला मदत होते. शवासन. शवासन का, तर थायरॉइडचा एक कॉज सांगितला आहे स्ट्रेस, आणि जेव्हा शवासन तुम्ही जेवणाच्या आधी करतात तर तुमची जे काय कॉर्टिसॉल लेवल आहे तर ती डाऊन येते. अन्नपचन सुधारतं. अन्नपचन सुधारलं म्हणजे तुमचं थायरॉइड लेवल कमी यायलाही मदत होते. वॉकिंग. वॉकिंगमुळे होतं काय की हार्ट, किडनी आणि ब्रेन हे तिन्ही जे काय मर्म सांगितले किंवा व्हायटल ऑर्गन जे सांगितले आहेत तर त्याच्यावर हे प्रॉपर काम करतं. सेकंड असं की जेव्हा वॉकिंग तुम्ही करता तेव्हा सर्क्युलेशन हे वाढतं, पेरिस्टाल्सिस मुवमेंट ह्या वाढतात. कॉन्स्टिपेशन जे काय असेल थायरॉइडशी रिलेटेड तर ते कॉन्स्टिपेशन यामध्ये रिलीव्ह होतं. म्हणून वॉकिंग हे डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच याला शेअर करा, लाईक करा.